श्री महालक्ष्मी मातेच्या यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। या जत्रेला अशी ही सुरुवात झालेली आहे। 450 काय देवळापर्यंत हे असे सगळे स्टॉल्स आहेत। 100 रुपये पाव। महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी मातेचं मंदिर। तर या साईडला सगळे असे हे पूजेचे स्टॉल्स आहेत। रांग लागण्यासाठी हे असे बॅरिकेड्स वगैरे आहेत, रांगेतनं जाऊ शकता दर्शनासाठी। तर इथून स्टॉल्सच्या इथून आपण आलो की नंतर बघा इथे अशी ही बालनगरी आहे। लोखंडाचे स्टॉल्स आहेत। हा प्रसादाचा आउटलेट आहे। 100 रुपये का 2 वेणी। निवडी जत्रेसाठी इथे गर्दी दिसत आहे। कंदी, पेढे, प्रसाद वगैरे, बोरं, नंतर मग शेंगदाणे। राईट साईडला गेम झोन आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे महालक्ष्मी डहाणूच्या यात्रेसाठी। ही महालक्ष्मी डहाणू जत्रा जी आहे ही हनुमान जयंती दिवसापासून चालू होते आणि ही 15 दिवस असते। इथे भरपूर स्टॉल्स असतात। इथे बालनगरी पण आहे, विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत। तर चला तर आता आपण बघूया आणि मी तुम्हाला दर्शनाची रांग कुठून लागते ते दाखवतो आणि स्टॉल्स आणि बालनगरी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला तर मित्रांनो, हे डहाणू रोड रेल्वे स्टेशन आहे आणि इथून आता आपण बाहेर निघून शेअर ऑटोनी डहाणू महालक्ष्मी जत्रेला जाणार आहोत। इथून आता हे डहाणू रोड रेल्वे स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर मग ह्या सरळ रोडनी आपल्याला सर्कलपर्यंत जायचं आहे। तिथून आपल्याला शेअर ऑटो मिळणार डहाणू महालक्ष्मी जत्रेला जाण्यासाठी। तर डहाणू रोड रेल्वे स्टेशनवरून तुम्ही ह्या रोडने असे आलात की इथे बघा हा असा सर्कल आहे आणि ह्या इथे डावीकडच्या ह्या सगळ्या ऑटो डहाणू महालक्ष्मी जत्रेला जातात। तर ह्या सर्कलवरून इथे पुढे अशा तुम्हाला बघा ह्या टमटममधनं तुम्ही जाऊ शकता। तुम्ही जर स्वतःच्या कारने येणार असाल तर ह्या मुंबई अहमदाबाद हायवेने येऊ शकता, चारोटी गावामधनं। मित्रांनो, हा मुंबई अहमदाबाद हायवे आहे आणि जर तुम्ही इथे जर बघाल तर इथे बघा हा श्री महालक्ष्मी मातेच्या यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। आणि आता मी इथे डहाणू महालक्ष्मीला या ST बसनी आलो आहे आणि 41 रुपयामध्ये तुम्ही डहाणू रेल्वे स्टेशनजवळचा जो सर्कल आहे तिथून ही बस पकडली आणि मी या बसने आलो आहे। तर इथे बघा हे असे टमटम तुम्हाला 50 रुपयामधनं डहाणू रेल्वे स्टेशनच्या जवळूनचं जे सर्कल आहे तिथून असे सोडतात। तर इथून या जत्रेला अशी ही सुरुवात झालेली आहे। तर इथे बघा हे दोन्ही बाजूला विविध प्रकारचे सगळे असे हे स्टॉल्स आहेत। इथे बघा या सगळ्या मूर्त्या आहेत। हे कैसा है राधा कृष्ण का? 450 का है। अच्छा, और छत्रपती शिवाजी महाराज 750 का है। तर इथे पण बघा हे असे बॅट्स पण आहेत। कैसा है बैट? छोटा कितने का? हाँ 150। बड़ा वाला 250 का आहे। तर ह्या इथे सगळे हे फूड स्टॉल्स आहेत आणि इथे सगळे हे मिठाईचं दुकान आहे आणि याबद्दल बघा सगळे असे राईड्स आहेत। कितने का है ये? 220 का। 220 का। अच्छा रहेगा। आपको चिप्स बनाने हैं, चिप्स ये देखिए डिजाइन वाले चिप्स। अरे वाह, सादे वाले चिप्स 350 का है ये 350 का है। 350 का है। अच्छा ठीक है। मल्टी यूज है, घर के लिए बहुत मल्टी यूज, बराबर। ठीक है। बघा ये क्रॉकरी आहे। ये ट्रे कैसा है? 100 रुपये। 100 का। इथून देवळापर्यंत हे असे सगळे स्टॉल्स आहेत।
इथे पण हे मिठाईचं दुकान आहे आणि नंतर मग या बाजूला पण बघा सगळे 250 आणि 120ला पर्सेस वगैरे आहेत. हे बघा सगळं 20 रुपयाला आहे, सगळे प्रोडक्ट्स आहेत. इथे पेढे कुंदा वगैरे सगळं आहे. कैसा आहे हे वाला? हां 100 रुपयाला. तर इथे सगळे हे स्टॉल्स आहेत असे संपूर्ण देवळापर्यंत. इथे हे प्रसादाचं हे दुकान आहे. तिथे हे खेळण्याचं दुकान आहे 120ला बघा. हे कोणतं पण खेळणं द्या. कैसा है ये मैसूर? 100 की पाव किलो. और माहीम का हलवा? सर्व एकच भाव 100 रुपये पाव सर. हाँ सगळे एकच भाव 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. अच्छा अच्छा. बालूशाही 100 रुपये पाव. ठीक आहे. हाँ हाय. इथे पण हे प्रसादाचं दुकान आहे. तर हे बघा हे महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी मातेचं मंदिर, मुख्य मंदिर वरती आहे डोंगरावरती. इथे बघा हा महालक्ष्मी मातेचा असा इथे फोटो आहे आणि इथे दर्शनासाठी रांगेकडे. तर इथून बघू शकता ही अशी केवढी अशी रांग लागलेली आहे दर्शनासाठी. बघा इथे अशी केवढी गर्दी आहे. तर इथे बघा दोन्ही बाजूला प्रसाद आणि बाकी सगळे स्टॉल्स आहेत पूजेच्या साहित्याचे आणि इथून आतमध्ये तुम्ही रांग लावू शकता. तर या साईडला सगळे असे हे पूजेचे स्टॉल्स आहेत. ते बघा इथे पण आतमध्ये रांग लागण्यासाठी हे असे बॅरिकेड्स वगैरे आहेत आणि स्टॉल्स आहेत. तर इथे आतमध्ये तुम्ही रांगेतनं जाऊ शकता दर्शनासाठी. तर इथून स्टॉल्सच्या इथून आपण आलो की नंतर बघा इथे अशी ही बालनगरी आहे. या साईडला पण हे इमिटेशन ज्वेलरीचे बायकांचे 10 रुपयामध्ये स्टॉल्स आहेत आणि इथे बघा ही खेळणी पण आहेत. तर इथे बघा वेगवेगळे राईड्स आहेत असे. इथे ही पेडलिंग बोट आहे. चालू करा, शुरू करा, उस्ताद होने का तैयारी करा. जाने लगा लड़की, जाने लगा मैडम. अब खेल कमाल चालू, उस्ताद होने का तैयारी. तर ह्या साईडला सुद्धा बघा हे सगळे असे स्टॉल्स आहेत. या इथे बघा ही सगळी स्टीलची भांडी, हत्यारं, लोखंड, आढाळा वगैरे, चाळणी वगैरे सगळं आहे. इकडे पण हे कोयते बीचे सगळे असे हे लोखंडाचे स्टॉल्स आहेत. हा प्रसादाचा आउटलेट आहे. त्या इथे पण बघा हे प्रसादाचे स्टॉल्स आहे. इथे हे कांदे आहेत. कैसा आहे ये? 100 रुपये का 2 वेणी. तर मित्रांनो आता आपण बालनगरी बघितली आणि ते बाकी स्टॉल बघितले. आता इथून आपण ह्या बाजूने जातो आहोत. आता तिकडे दुसऱ्या साईडला पण बालनगरी आहे आणि इथे पण बघा किती स्टॉल्स आहेत ते दोन्ही बाजूने. ही खूप मोठी जत्रा आहे आणि बघा गर्दी किती आहे. ते अंगणेवाडी जत्रेसारखी इथे गर्दी दिसत आहे. ही जत्रा 15 दिवस असते. हनुमान जयंतीपासून सुरू होते. सगळे कंदी, पेढे, प्रसाद वगैरेचे स्टॉल्स आहेत इथे. इथे बघा हे बोरं, नंतर मग शेंगदाणे, अख्खे शेंग, बोरं. इथे बघा हा एक लखलखीत लेडीज प्रोडक्टचा स्टॉल आहे. तर इथे पण बघा इथे अशी ही ह्यूज ग्रँड बालनगरी आहे.
बच्चे का नहीं है टिकट, जल्दी जाओ। बच्चे का टिकट नहीं है, जल्दी जाओ। बच्चे का नहीं लग रहा टिकट, जल्दी जाओ। ले लीजिए। अरे छोटे बच्चों का नहीं लग रहा है, जल्दी जाओ, जल्दी जाओ। हा बघा राईट साईडला गेम झोन आहे. ये चालू होने वाला है, ये चालू होने वाला है ये. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा डहाणू महालक्ष्मी जत्रेचा ब्लॉग. ही डहाणू महालक्ष्मी जत्रा हनुमान जयंतीपासून सुरू झाली आहे आणि ही 15 दिवस असते. संध्याकाळचा रोज तुम्ही बघितला किती इथे बालनगरी आणि स्टॉल्स आणि भरपूर गर्दी आहे. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.